तर आज आपण श्रावण महिन्यातल्या सोमवारसाठी तुम्हाला सुद्धा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असा पदार्थ करायचा आहे ना, तर अशा पद्धतीने जर का तुम्ही पदार्थ केलात ना, तर एकतर वातड, चिकट, कडक असं काहीच न होता मोकळा सुटसुटीत तितकाच मऊसूत असा तुमचा सुद्धा तयार होईल. तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी सुरुवातीला 1 वाटी साबुदाणा आपल्याला एका भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता इथं 3 जणांसाठी परफेक्ट असं प्रमाण होतं. जर का तुम्हाला जास्त जणांसाठी खिचडी बनवायची असेल तर जास्त साबुदाणा तुम्ही इथं घेऊ शकता. फक्त साबुदाणा जर का कोणत्याही भांड्याने वाटीने मोजून घेतल्यावरती पाण्याचं प्रमाण बरोबर घेता येतं, त्यामुळे वाटीने किंवा भांड्याने साबुदाणा मोजून घ्यायचा. आता हा साबुदाणा सुरुवातीला हलक्या हाताने स्वच्छ असा धुवून घ्यायचा. साबुदाणा धुता वेळेस रगडून धुवायचा नाही. रगडून जर का धुतलात ना, तर 100% मस्त अशी खिचडी तुमची चिकटच होणार. तर इथं तुम्हाला दिसत असेल हलक्या हाताने साबुदाणा मी धुवून घेतला. आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला त्याच वाटीने बरोबर अर्धा वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. जेवढा आपण साबुदाणा घेतो त्याच्या निम्मच पाणी घालायचं, खूपही पाणी नको. जर का ह्यामध्ये खूप पाणी घातलं तर एकतर साबुदाणा चिकट होईल आणि खिचडी करता वेळेस साबुदाणा खिचडीचे गोळेसुद्धा तयार होतील आणि चिकटसुद्धा खिचडी आपली तयार होईल. आता पाणी घातल्यावरती झाकण ठेवायचं. रात्रभरासाठी साबुदाणा छान असा भिजू द्यायचा. सकाळी तर तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित साबुदाणा भिजला गेला. चमच्याने तुम्हाला मोकळा करून दाखवते. जरासुद्धा चिकट झालेला दिसत नसेल, मस्त असा दाना ना दाना मोकळा दिसतोय. असा जर का साबुदाणा भिजलेला असेल ना, तर 50% का होईना जरासुद्धा साबुदाणा खिचडी आपली चिकट होत नाही. 100% तुम्हाला सुद्धा मोकळी सुटसुटीत जर का अशा पद्धतीने खिचडी तयार करायची असेल तर पुढे एक तुम्हाला महत्त्वाची टिप सांगितली, ज्यामुळे बऱ्याच जणांची साबुदाणा खिचडी चिकट बनते. तर तसं होऊ नये म्हणून पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावाच लागेल. मोकळा करून घेतलेला साबुदाणा आपण सध्यासाठी बाजूला ठेवून देऊया. आता मस्त खिचडी खमंग तयार होण्यासाठी लगेचच काय करायचं, कढई गॅसवरती गरम करायला ठेवायची आणि आपल्याला 1 वाटी शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजता वेळेस जरासुद्धा काही गडबड करू नका. मंद आचेवरती मस्त असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता इथं शेंगदाणे घातल्यापासून एकूण 12 ते 15 मिनटं व्यवस्थित शेंगदाणे भाजून घेतले. पूर्णपणे कढईमध्येच आपल्याला थंड करून घ्यायचे. पूर्ण थंड झाल्यावरती एका थाळीमध्ये घालून घ्यायचे आणि पूर्ण असे साल आपल्याला काढून घ्यायचे. शेंगदाण्याचे साल काढल्यावरती तुम्हाला इथं दिसत असेल आतपर्यंत शेंगदाणे काय छान भाजले गेलेत. लगेचच काय करायचं, जे सालींचा भाग आहे तो फटकून मी बाजूला काढून टाकते आणि जे शेंगदाणे आहेत ते लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते. आता ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलाय त्याच वाटीने बरोबर 1 वाटी भाजलेले शेंगदाणे वापरायचे. खूपही कमी शेंगदाणे वापरू नका. इथं सांगितलेल्या पद्धतीने जेवढा आपण साबुदाणा घेतलाय तेवढेच आपल्याला शेंगदाणे वापरायचे. यामुळे मस्त खमंग खिचडी आपली तयार होते आणि बाधत सुद्धा नाही. आता इथं आपण बाकीचं काही लाल तिखट वगैरे वापरत नाहीये, त्यामुळे जितकी तुम्हाला खिचडी तिखट करायची त्या पद्धतीने इथं तुम्ही मिरच्या वापरू शकता. जास्त तिखट करायची असेल तर जास्त हिरव्या मिरच्या तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. आता मिक्सरचं झाकण लावायचं. थोडंसं आपल्याला रवाळ हे वाटून घ्यायचं आहे. खूपही रवाळ करू नका. अशा पद्धतीने हलकं दरदरीतच वाटून घ्यायचं आहे. दरदरीतसुद्धा झालं पाहिजे आणि बारीकसुद्धा. लगेचच आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची. खिचडी बनवता वेळेस पसरट कढई वापरायची. बऱ्यापैकी मोठी कढई असल्यावरती व्यवस्थित खिचडी आपल्याला हलवता येते. लगेचच आता काय करायचं, 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं. पोह्याच्या चमच्याने 1 चमचा घातलं. घट्ट होतं म्हणून 1 चमचा वापरलं. पोह्याच्या चमच्याने जर का थोडं वितळलेलं तूप असेल तर 2 चमचे इथं तूप तुम्ही वापरू शकता. शेंगदाण्याचं तेलसुद्धा इथं तुम्ही वापरू शकता. तूप घातल्यावरती हलकंसं गरम होऊ द्यायचं आणि नंतर जे आपण वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं मिश्रण आहे ते घालायचं. गॅसची आच मंदच ठेवायची आणि मंद आचेवरती 5 ते 7 मिनटं हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं. आता ह्यामध्ये तर आपण शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले वापरलेत, पण त्यासोबत कच्ची मिरची वापरली आहे, त्यामुळे किमान 2 ते 3 मिनटं मिरचीचा हलका कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं. आता इथं तुम्हाला दिसत असेल 2 ते 3 मिनटात हलका रंग बदलला गेला. लगेचच जो आपण भिजवलेला मोकळा सुटसुटीत करून ठेवलेला साबुदाणा आहे तो घालायचा आणि व्यवस्थित मंद आचेवरती थोडंसं एकत्र होईपर्यंत परतवून घ्यायचं. लगेचच ह्यामध्ये चवीपुरतं उपवासाचं सेंधव मीठ घालायचं. श्रावणी सोमवारसाठी आपण ही साबुदाणा खिचडी करतोय, त्यामुळे लाल तिखट आणि जे आपण रेग्युलर मीठ खातो ते इथं वापरलं नाही आहे. जर का तुम्ही रोज खाण्यासाठी करत असाल ना, तर ह्यामध्ये तिखट तुमच्या आवडीनुसार वापरू शकता किंवा साधं जे आपलं मीठ असतं ते सुद्धा इथं तुम्ही घालू शकता.
आता इथं मीठ घातल्यावरती गॅसची आच मंद ठेवून मंद आचेवरती किमान साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत 10 ते 12 मिनटं तरी खिचडी आपल्याला परतवून घ्यायची. आता इथं जर का खिचडी परतवता वेळेस झाकण ठेवलं तर एकतर काय होईल, साबुदाणा खिचडी चिकट होईल. चिकट झाल्यामुळे साबुदाणा खिचडीचे गोळेसुद्धा तयार होतील. मोकळी सुटसुटीत जर का साबुदाणा खिचडी करायची असेल ना, तर जराही साबुदाण्याची खिचडी परतवता वेळेस 1 मिनिटासाठी सुद्धा झाकण ठेवायचं नाही. साबुदाणा खिचडी परतवता वेळेस गॅसची आच मंद ठेवायची. सतत हलवत व्यवस्थित साबुदाणा खिचडी आपल्याला परतवून घ्यायची. आता इथं तुम्हाला दिसत असेल 10 ते 12 मिनिटानंतर जरासुद्धा कुठेही तुम्हाला चिकट मस्त अशी ट्रान्सपरंटच साबुदाणा खिचडी दिसत असेल. दाना ना दाना मोकळा सुटसुटीत हा साबुदाणा खिचडीचा दिसतोय. इथं सांगितलेल्या पद्धतीने जर का ट्राय केलीत ना, तर तुमचीसुद्धा 100%च नाही तर 1000% मस्त अशी साबुदाणा खिचडी तुमची तयार होईल. आता इथं खिचडी परतवायला मला एकूण 10 ते 12 मिनटं लागले, पण गॅसच्या आचेवरती कमी जास्त वेळ होऊ शकतो. फक्त अशा पद्धतीने जर का ट्रान्सपरंट दिसायला लागली की समजायचं व्यवस्थित खिचडी परतल्या गेली. खिचडी परताना सुद्धा व्यवस्थित गरजेचं आहे. कच्ची राहिल्यावरती पोटसुद्धा दुखू शकतं. त्यामुळे अशा पद्धतीने खिचडी व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायची. हा मस्त गरम गरम मोकळी सुटसुटीत तितकीच मऊसूत अशी साबुदाणा खिचडी आपण तयार केली. अशा पद्धतीने केल्यावरती चिकट वातड असं काहीच न होता पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होणारी साबुदाणा खिचडी आपली तयार होते. बटाटा घातलं नाही आहे तरीसुद्धा इतकी ही भारी खिचडी तयार होते ना, की दह्याबरोबर म्हणू नका, लिंबाच्या फोडीबरोबर म्हणू नका, उपवासाचं लिंबाचं लोणचं म्हणू नका, कशासोबतही एकच नंबर लागते. त्यामुळे तुम्ही हे ट्राय कराल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मग चला पुन्हा भेटूया तशाच एका रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.